याच्या पप्पांनी पण एवढे उद्योग केले नसतील ना, त्याच्याहून जास्त दुप्पट हा उद्योग करतोय. काय काय त्यांनी मस्ती केली आज मी तुम्हाला सांगतेच. पण त्याच्या आधी सगळ्यात आधी तर मी नाश्त्याची तयारी केली. त्यांच्यासाठी मटकी शिजवली, नंतर एग्स बॉईल केले त्याच्यासाठी, नंतर कपडे पण लगेच मशीनला लावून घेतले, कारण माझी सगळ्यांची अंघोळ झाली होती आणि देवपूजा पण झाली होती माझी. नाश्ता पण सगळ्यांचा झाला. मी पण माझ्यासाठी आवळ्याचा ज्यूस बनवला होता. मग लगेच पटापट आवरायला घेतलं. नाश्त्याची सगळी भांडी पण लगेच धुवून घेतली, म्हणजे आल्यावर मला डायरेक्ट स्वयंपाक करता येईल. त्यामुळे मग सगळी भांडी वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. आणि आमच्या इथे आठवडी बाजार फक्त मंगळवारी भरतो. म्हणजे एकदा का आठवड्याचा बाजार आणला ना, तर आठवडाभर टेन्शन नाही भाजीचं. मग त्यामुळं मग भाजीला काही पण करून जावंच लागतं. आणि बाजार फक्त 12 ते 1 वाजेपर्यंतच असतो. आणि त्या वेळामध्ये आपली घरची कामं आणि बाजार या दोन्ही गोष्टी बॅलन्स करून त्या दिवशी आपल्याला कामं करावी लागतात. त्यामुळं खूप पटापट कामं आवरली. सगळी कपडे पण दोरीला लावून घेतली. आणि स्पंदनला त्याला येऊ नको म्हणत होते मी. दर मंगळवारी तो खेळतो आणि या मंगळवारी त्यांनी एवढा हट्ट धरला की मला बाजारातच यायचे, कारण त्याला पाहिजे होती गाडी. त्याला वाटलं बाजारामध्ये गाडी भेटती, पण काय कशाचं काय, गाड्या विड्या काही नसतं बाजारामध्ये. आणि त्याचं चाललं होतं मला बाजारामध्ये गाडीच घ्यायची. म्हटलं चल. काय अख्खं बाजारभर फिरवलं, त्याला काय गाडी भेटली नाही. त्यानंतर घरी आले, स्वयंपाक बनवला, वांग्याची भाजी भाकरी बनवल्या, किचन आवरलं सगळं, भाजीपाला सगळा फ्रीजमध्ये लावून घेतला. तेवढ्या वेळात स्पंदननी खाली एवढा उद्योग केला होता ना, सगळ्या डोक्यात माती, सगळ्या अंगावर माती आल्यावर त्याला आंघोळ घातली, सगळ्या खेळण्या पण मातीने भरवल्या होत्या.